हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी मम्मीच्या घरी आलेली होती. तर मम्मी इथे सकाळी सकाळी मस्त असं हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. मम्मी आम्हाला सांगते की हे हळदीचं लेपन केल्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घराबाहेर राहते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरात येते. म्हणून हे हळदीचं लेपन आपण करत असतो. हळदीचं लेपन झाल्यानंतर ते थोडं कोरडं होऊ द्यायचं आणि कोरडं झाल्यानंतर इथे ते मस्त असं बाजारातून आणलेलं स्टिकर लावता आहे. तर दाखवते मी तुम्हाला ते कसं आहे ते. हे बघा, अशा प्रकारचं हे स्टिकर खूप छान दिसतं आहे ना. हे स्टिकर मम्मीने इथे लावलेलं होतं. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने रांगोळी काढलेली आहे धनतेरससाठी. तर बघा तुम्ही कशी आहे ती. आणि नंतर आम्ही शॉपिंगसाठी गेलेलो होतो. तर इशूसाठी हा फ्रॉक बघितला होता. 2 फ्रॉक बघितले इशूसाठी. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणता फ्रॉक आवडलेला आहे. तसं तरी तिला सर्वच फ्रॉक छान दिसतात. त्याच्यानंतर ही माझी शॉपिंग. ही साडी मी वेअर करून बघितलेली होती, छान होती. नंतर ह्या सर्व साड्या आम्ही बस्त्यासाठी बघत होतो. तर यापैकी मी कोणत्या साड्या घेतल्या आहे त्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघा, खूप छान छान साड्या होत्या इथे या दुकानामध्ये. मला तर सर्वच आवडलेल्या होत्या, पण असं असतं ना, कोणतीही एकच घ्यावी लागते. ही साऊथ पॅटर्नमध्ये होती आणि ही जी ग्रीन कलरची होती ती मला खूप आवडलेली होती. नंतर आम्ही घरी आलो तर मिस्टर असे मस्त रिलॅक्सपणे झोप काढत होते आणि इशूचं ही मस्ती चालू होती. हा खोडकरपणा करत होती ती. तुम्हाला हाय करते. आणि नंतर मला म्हणत होती ती, मम्मी मला गोल गोल फिरायचं आहे तर मी कुठे फिरू. मुलं म्हटलं तर मस्ती आलीच. तसंच माझ्या इशूचं आहे. बघा, तुम्हाला राऊंड राऊंड फिरून दाखवते ती. नंतर परत आम्ही इव्हिनिंगला फराळ घेण्यासाठी गेलेलो होतो. कारण दिवाळीचं फराळ मी घरी केलेलं नव्हतं. तर बाजारातूनच विकत आणलेलं होतं. तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला मी काय काय फराळ विकत घेतलं आहे ते. तर अशा प्रकारे मस्त आम्ही निघालेलो आहे बाजारात. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्याला खूप छान छान व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. विशेष करून लग्नाचे खूप छान व्हिडिओ येणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये. फिरायला गेलं म्हणजे मस्त आपली ट्रॅव्हलिंग पण होते आणि मस्त काही काही वस्तू आपल्याला बघायला भेटत असतात. तर आम्ही इथे पोचलो होतो. हे अशा प्रकारे स्टॉल लागलेले होते फराळाचे. तर आम्ही काही फराळाचे पाऊच घेतले, पॅकेट्स घेतले. तर बघा किती सुंदर दिसत आहे ना. चकल्या पण खूप कुरकुरीत होत्या तिथल्या. तर मी काय काय घेतलं हे तुम्हाला पुढे सांगतेच आहे. त्याच्यानंतर आम्ही किराणा घ्यायला गेलो होतो. कारण दिवाळीचा चिवडा मला बनवायचा होता. तर त्यासाठी आम्ही इथे किराणा दुकानामध्ये आलेलो होतो. तर मिस्टर किराणा घेत आहे आणि आम्ही दोघे मस्त मागे बसलेलो होतो. तर बघा, म्हणजे लोक किती सारा किराणा घेऊन जातात. ही जी पोतं दिसतंय तुम्हाला ते पूर्ण मुरमुऱ्याचं होतं. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की खूप म्हणजे पोह्यांचे पाकिट्स एवढे आलेले होते. मुरमुऱ्यांचे जे गोण्या आहेत त्या सर्व भरलेल्या होत्या. म्हणजे दिवाळीला इतकं मोठा सण असतो आपल्यासाठी हा दिवाळी.
तर इथे इशून मी मस्त बसलेलो होतो, तेच तुम्हाला मी दाखवते. आणि आता ही शूटिंग आहे ती इशूने घेतलेली आहे बॅक कॅमेराने. ती म्हणत होती मम्मी मी करते, म्हणून मी त्याच्याकडे मोबाईल देऊन दिलेला होता. एवढी प्रॉपर नसेल पण मग चालतंच नाही का लहान मुलांचं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो होतो. तर घरी आल्यावर मी तुम्हाला तेच दाखवते की मी काय काय फराळ खरेदी केलेलं होतं. तर पहिले मला चिवडा बनवायचा होता, त्यासाठी मी हे मुरमुरे आणलेले होते. कडक होते ते, म्हणून मी चेकिंग करूनच आणलेले होते ते. त्याच्यानंतर हे मक्याचा चिवडा होता, जो आपल्या रेग्युलर चिवड्यासाठी लागतो. त्यानंतर जिऱ्याची पुडी होती ती, आणि हे रामबंधूचे 2 चिवडा मसाला पॅकेट्स होते. खोबरंसुद्धा आणलेलं होतं मी. हा मैदा आणलेला होता मी, कारण मला खारे शंकरपाळे करायचे होते आणि त्याचबरोबर करंजी पण करायची होती. कारण पप्पांना खूप आवडते करंजी, म्हणून मी करंजी घेणार होती. आणि ही इलायची पुडी होती ती. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी खरेदी काय केलेली होती फराळाचं. तर या ठिकाणी बघा मी गोड शंकरपाळे घेतलेले होते. 2 पॅकेट्स मी घेतलेले होते. एक घरी देण्यासाठी होतं. घरी म्हणजे सासरी देण्यासाठी एक घेतलेलं होतं आणि एक आमच्यासाठी घेतलेलं होतं. आणि हे आहे भाकरवडी, जी मला खूप आवडते. इशूचं चालू होतं मला पण आवडते ते पण सांगायचं. हे आहे तिखट शेवचं पाकीट. तर मी ही पण अर्धा किलो घेतलेली होती. त्याच्यानंतर इशू तिखट खात नाही जास्त, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी ही अर्धा किलोची फिकी शेव घेतलेली होती. फिकी शेव पण छान होती तिथे. तर मी तुम्हाला इथे सर्व दाखवते की मी काय काय खरेदी केले. तसेच पापडी पण आणलेली होती मी. तर एवढा सगळा किराणा मी केलेला होता. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती, म्हणून मी हे दिवेसुद्धा लावलेले होते. ओके, बाय. सी यू.